नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर विकास मंचच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभाराच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत निषेध नोंदविला। सदर आंदोलनाची दखल केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर घेण्यात आली असून सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांसह या गंभीर समस्येविषयी येत्या आठवड्यात बैठक घेण्याची कळविली आहे। 365 दिवसांचा महानगरपालिका कर भरूनही जेमतेम 100 दिवस अवेळी, अनियमित, गढूळ, दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करीत आहे। उजनी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय। 123 टीएमसी धरण क्षमता प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ 3 टीएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरण यातना भोगाव्या लागत आहेत। सोलापूरच्या पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे सोलापुरात मोठ्या इंडस्ट्री, IT कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी गजावतात। दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणी पुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नियोजन शून्य कारभार तथा स्काढा या संपूर्णपणे फसव्या प्रयोगाला सोलापूरची जनता वैतागली आहे। सोलापूर विकास मंचच्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदविला। येत्या महिन्याभरात सोलापूरचे पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे।